नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस टंचाईच्या सामान्य जनतेला झळा. एजन्सी संचालक म्हणतात कलेक्टर ऑफिसची ऐसी का तैसी, व्हिडिओ व्हायरल. %33 महिला आरक्षणाचे अकोल्यातील राजकीय वर्तुळात स्वागत. विविध राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अकोला महापालिकेच्या धाड सत्राने शाळा महाविद्यालय सतर्क. कोचिंग क्लासेसच्या उन्हाळी टायमिंगचे रेग्युलेशन करणे आवश्यक. अक्षय तृतीया अक्षय करण्यासाठी प्रत्येकाची तयारी झाली सुरू. पितरांच्या तृप्तीबरोबर धन आरोग्य संचयाचा अक्षय योग. आता सविस्तर बातम्या. अकोल्यात मात्र गॅस सिलेंडरसाठी सामान्य जनतेला अक्षरशः वणवण करावी लागत आहे. शहरात गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून 18 ते 50 दिवसानंतरही सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध फुटला आहे. आज एका स्थानिक गॅस एजन्सी संचालकाने गॅस टंचाईसाठी प्रशासन आणि आमदार खासदारांवर हल्लाबोल केला. नेमके काय म्हणाले अकोला गॅस एजन्सीचे संचालक पाहूया. अरे काका हमारा 1 मिनट ले लो और जान दो हमको. पैशाचा व्यवहार आहे, चिल्लर माणसाची गोष्ट ऐकतात कधी. हमारा एक प्रश्न है, उत्तर दे दो हम चल जाते. ये हमारा बुक 8 तारीख से है, तो अब क्यों नहीं मिला अभी तक हमको? 18 दिन की वेटिंग लिस्ट चालू है ना. 18 दिन की तो शॉर्टेज है क्या माल का? उधर कलेक्टर ऑफिस वाले तो बोलते शॉर्टेज नहीं है, तो फिर हमने किधर किसको समझ. कौन सा कलेक्टर वाला मेरे को बोला मैं आता वहाँ पे. तो वो इसके पहले आमदार साहब ने मीटिंग लेके बोले थे ना. बात हुई भी नहीं. अमदारपुर की बात खासदार से बात किया मैंने. हाँ. उसको कंप्लेंट दिया. हाँ. ये कलेक्टर को कंप्लेंट किया 18 दिन की वेटिंग लिस्ट में. हाँ. ग्राहक क्या खाएगा? हाँ. और आप मुझे कलेक्टर नहीं बता रहे. जैसा हमने टीवी पे यार मैं लेटर राइटिंग बता रहा हूँ. अरे हमने टीवी पे देखे, उन्होंने बोले कि कोई टूटावड़ा नहीं है. बरोबर है. कलेक्टर ऑफिस फिर हमारा काम क्या है, किसको पूछना? मैंने तुम्हारे उत्तर पास दिया. सुनो तो, हमारा काम है उत्तर दिया किसको कि पूछना कि भाई तुम्हारे पास है क्या ऐसा. वो एक तरफ बोलते टूटावड़ा नहीं है, तुम बोलते टूटावड़ा. हमने अब सच्ची किसका समझना बोला. ऐसा नहीं बोलना कि कलेक्टर ऑफिस वाले बोल रहे हैं. हाँ. वो जो बच्चा मेरे मुंह से गाली निकली, क्योंकि माँ भाई एकदम गाली देने वाला था. पैसे कोई मदद नहीं कर रहा है. एक पैसे कोई मदद नहीं कर रहा मेरे को कि 2 ट्रक देगा कि 1 ट्रक देगा. सबको मिलना होगा. आमदार खासदार सब पेट्रोलियम मिनिस्टर के पीए तक लिखा मैंने. 8,700 की वेटिंग लिस्ट है. क्या करूँ? सब उनको लिख के दिया कि भाई 53 दिन में तुम आदमी को सिलेंडर देंगे, वो खाएगा क्या? एक घर में 53 दिन सिलेंडर चलता नहीं. ये मैं तोड़ी नहीं बोल रहा है. तो भाई को राइटिंग में लिख के दिया मैंने कि एक फैमिली को 53 दिन सिलेंडर का काम करो ना, कलेक्टर ऑफिस के सामने चूल्हे जलाओ. हाँ, चूल्हे जला चलो. हाँ, तब आन के उनका कल में था. केंद्र सरकारने गुरुवारी रात्री उशिरा महिलांना संसदेत 33% आरक्षण देणार महिला आरक्षण अधिनियम 2023 लागू केला. या संदर्भात केंद्रीय कायदा मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या कायद्यामुळे आता विधानसभा आणि लोकसभेत महिलांची संख्या वाढणार आहे. या विषयावर आज अकोल्यातील महिला राजकारणीयांनी व्यक्त केलेल्या या भावना. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला शहर अध्यक्ष रुपालीताई वाकोडे आहेत. ताई, सध्या काल रात्री उशिरा संसदेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणचं जे अधिनियम 2023 लागू करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल आपलं काय मत आहे? या विधेयकाबद्दल अनेक दशकांपासून प्रलंबित असलेला हे धोरणात्मक जो निर्णय आहे तो आज केंद्र शासनाने मंजूर करून महिलांच्याबद्दल आदर आणि ज्या महिलांच्या भावना आहेत की आमचाही सत्तेत सहभाग असला पाहिजे, ह्या नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत. आणि आम्हा सर्व महिलांसाठी हा एक ऐतिहासिक आणि चांगली सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. यामुळे राजकारणात तर महिलांचा सहभाग वाढेलच, परंतु निर्णय प्रक्रियेत सुद्धा महिलांना तितकंच महत्त्व दिलं जाईल. आणि याच्यामुळे महिला सक्षमीकरण तर होणारच आहे,
परंतु 2026च्या जनगणनेनुसार आणि पुनर्रचनेनुसार यामध्ये नंतर ही अंमलबजावणी होईल यानंतर. तर ती 2029च्या नुसार महिलांना खासदारकी आणि विधानसभेतसुद्धा चांगली संधी मिळणार आहे आणि त्याबद्दल सर्व महिलांचे म्हणजे एक अभिनंदनही आहे आणि मनाला खूप आनंद होत आहे की आपल्या सर्वसामान्य महिलांनासुद्धा यात प्रमुख संधी मिळेल. खरं तर 2023मध्ये जो अधिनियम लागू केला, जोर शोर से गाजावाजा करत जे स्पेशल अधिवेशन घेऊन आदरणीय पंतप्रधान महोदयांनी, नरेंद्र मोदीजींनी तो अधिनियम, त्याचं इम्प्लिमेंटेशन आतापर्यंतच होऊन जायला पाहिजे होतं. परंतु त्या बिल पास झाल्यानंतर त्यावेळेला बिल पास होत असताना अख्ख्या खासदारांपैकी फक्त 2 खासदारांनी विरोध केला होता. म्हणजे ॲज गुड ॲज 100% मतांनी तो अधिनियम पास झालेला आहे. त्याला मग आतापर्यंत तुम्ही म्हणाल पेंडिंग का राहिलं बरं? पेंडिंगचं कारण हे आहे की हा अधिनियम इम्प्लिमेंट होईल म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आरक्षण मिळेल 33% महिलांना विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सुद्धा. पण कधी? तर डिलिमिटेशन झाल्यावर. म्हणजे काय? तर मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यावर. मग पुनर्रचना कधी होईल बरं? तर ते सेन्सस झाल्यावर. सेन्सस कधी होईल? प्रत्येक राज्यांमधून OBC किंवा जातीनिहाय सेन्सस करायचा आहे याची त्यांच्या विधानसभा, विधान परिषदेमध्ये ठराव पास करून केंद्राकडे आल्यावर. आता यातला एक पार्ट फक्त झाला आणि जेमतेम सेन्सस सुरू झालेला आहे. त्यामुळे 29पर्यंतसुद्धा जर डिलिमिटेशन कंप्लीट झालं नाही, कारण ती किचकट प्रोसिजर आहे, तर हा अधिनियम लागू झालेला आहे. पण ॲक्च्युअल किती आरक्षण आम्हाला मिळेल आणि ते कधी मिळेल याबद्दल मी नक्कीच साशंक आहे. परंतु अशा पद्धतीचं 33% आरक्षण महिलांना दिलं तर आज संसदेमध्ये फक्त 15% खासदार आहेत. देशाची आणि प्रत्येक राज्यांची सुद्धा ओव्हरऑल विकास हा जास्त चांगल्या पद्धतीनं होईल हे मी अत्यंत विश्वासानं किंवा खात्रीलायकरित्या तुम्हाला सांगू शकते. मी तर सर्वप्रथम मोदीजींचे आभार मानले, सन्माननीय पंतप्रधान, कारण की यांनी जे 33% आरक्षण महिलांना दिलं, जो विषय आता 18 तारखेला पारित होणार आहे संसदेमध्ये, एक महिलांसाठी एक स्वाभिमानाची बाब आहे की जेणेकरून मला तरी असं वाटते की प्रत्येक पक्षांच्या महिलांनी या विधेयकासाठी समर्थन द्यायला पाहिजे. कारण की फक्त BJPच्याच महिलांना यासाठी आरक्षण मिळणारे, प्रत्येक पक्षांची महिला असेल यांना ते आरक्षण लागू होणार आहे. म्हणून मी सर्वांना एकच विनंती करते की मोदीजींच्या या विषयाला सर्वांनी समर्थन द्यावं. नक्कीच की आता लोकसभा आणि विधानसभामध्ये 33% आरक्षण त्यांनी जाहीर केलं, तर महिलांना यामध्ये जास्तीत जास्त संख्येने संधी मिळण्याचे जे काय समीकरण आहे ते बनते आहे. पण एका दृष्टीने जर का विचार केला तर एकदम तडकाफडकी उशिरा रात्रीपर्यंत काल हे जाहीर करण्यात आलं, जे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी महिलांना 33% आरक्षण खूप आधी लागू केलं होतं. आणि एवढंच नाही तर आपण बघतो आहे की काँग्रेसने संधी दिली. पहिली महिला राष्ट्रपती आपण बघितली आपल्या इतिहासात, पहिली महिला पंतप्रधानसुद्धा बघितली. महिला त्यांची भूमिका ह्या राजकारणात वठवत आहेतच, पण आता या आरक्षणाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं या सरकारनं कोणत्या जातीला, मागासवर्गीयांना, OBCंना कसं कसं स्थान या आरक्षणामध्ये दिलेलं आहे हे अजून स्पष्ट त्यांनी केलेलं नाही आहे. इससे 33% आरक्षण मिलने से लोकतंत्र और मजबूत होगा. और ऐसा है कि हर महिला को एक प्लेटफॉर्म मिलना चाहिए. तो अगर से एक साधारण महिला को ऐसा मौका मिलता है, एक आम कार्यकर्ता को, तो वो महिला और भी अच्छा कर सकती है समाज में. और जो OBC, SC, ST वर्ग की महिला है तो उनको भी ऐसा उचित प्लेटफॉर्म मिल सकता है. तो ये जल्द से जल्द लागू होना चाहिए, ऐसा मेरा.
राज्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शहरात सकाळी 11 वाजल्यानंतरही काही शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या विशेष पथकाने आज विविध भागात अचानक तपासणी मोहीम राबवली. महानगरपालिकेच्या पथकाने सकाळी 11 वाजेच्या सुमारास शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसना भेटी दिल्या. शासनाच्या आदेशानुसार शाळा सकाळी 11 वाजेपर्यंतच भरवणे बंधनकारक आहे. मात्र काही ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. पथकाने केवळ वेळेचीच पाहणी केली नाही तर पिण्याचे पाणी, वर्गातील खेळती हवा आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या इतर सुविधांचाही सविस्तर आढावा घेतला. शाळांनी वेळेचे पालन केले असले तरी अनेक कोचिंग क्लासेस दुपारी उन्हाच्या तडाख्यात आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उन्हात क्लासेस सुरू ठेवणाऱ्या या संस्थांवर महापालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न आता पालक विचारत आहेत. नियम मोडणाऱ्या क्लासेसना प्रशासनाने मोठा दंड आकारावा अशी मागणी जोर धरत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर लवकरात लवकर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. पथकाने केलेल्या या पाहणीचा सविस्तर अहवाल आजच जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने जे उन्हाळ्यामध्ये जे उष्णतेची लाट येण्यामध्ये निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी यांनी तात्काळ मीटिंग लावून महानगरपालिकेला निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आम्ही सर्व कोचिंग क्लासेस, लहान मुलांच्या शाळा, गॅस एजन्सी, पेट्रोल पंप यांना भेटी देऊन त्यांना उन्हामध्ये लोकांना सावलीची व्यवस्था करावी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण याबद्दल सर्व शाळा आणि कॉलेजला निर्देश देण्यात येईल. नंतर आम्ही सर्व शिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांना सूचना देण्यात आल्या. 19 एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेसाठी अकोला शहरातील बाजारपेठा गजबजल्या आहेत. खरेदीसोबतच धार्मिक परंपरा आणि घरगुती नैवेद्यालाही विशेष महत्त्व दिले जात असून पितरांना पान अर्पण करण्याची प्रथा देखील श्रद्धेने पाळली जात आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी, दान आणि पूजा अक्षय फल देणारी मानली जाते. त्यामुळे अकोल्याच्या बाजारपेठेत सोने, चांदी, भांडे, कपडे आणि पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सराफा बाजार, भांड्यांची दुकाने आणि पूजा साहित्य विक्री केंद्रांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विविध ऑफर्स आणि सवलतींद्वारे ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. धार्मिक परंपरेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच पितरांना पान अर्पण करून त्यांचे स्मरण केले जाते. त्याचबरोबर प्रत्येक घरात गृहिणींकडून नैवेद्यासाठी खास पदार्थ तयार केले जातात. विशेषतः पुरणपोळी, कैरीचे पन्हे तसेच इतर गोड तिखट पदार्थ तयार करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. काही जण या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक करणे किंवा शुभ कार्यांना प्रारंभ करणे लाभदायक मानतात. एकूणच धार्मिक श्रद्धा, पारंपरिक प्रथा आणि खरेदीचा उत्साह यामुळे अकोल्याची बाजारपेठ सध्या अक्षय तृतीयेसाठी सज्ज दिसत आहे. हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला फार शुभ आणि फलदायी तिथी मानलं जातं. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचं फळ कधीच संपत नाही. त्यामुळेच याला अक्षय असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं, चांदी खरेदी करणं, दान पुण्य करणं तसेच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करणं फार शुभकारक मानलं जातं. त्यानुसार यंदा अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त नेमका कोणता ते जाणून घेऊयात. यंदा तृतीया तिथीची सुरुवात 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजतापासून 49 मिनिटांनी होणार आहे. तर 20 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजतापासून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे. खरं तर 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया साजरी करण्यात येणार आहे. मात्र 20 एप्रिल रोजी उदय तिथीनुसार सकाळी शुभयोग निर्माण होणार आहे. जर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर 19 एप्रिल रोजी सकाळी 10:49 मिनिटांपासून ते संपूर्ण दिवसभर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. या व्यतिरिक्त 20 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजतापासून 51 मिनिटांनी सकाळी 7 वाजतापासून 27 मिनिटांपर्यंत हा शुभ काळ असणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. वैशाख महिन्याच्या शुल्क पक्षातील तृतीयेला हा सण साजरा केला जातो. शहरातील न्यू तापडिया नगर येथील रेल्वे ओव्हरब्रिज प्रकल्प गेल्या 9 वर्षापासून प्रशासकीय अनास्था आणि निधीच्या घोळामुळे रखडला आहे.
80% काम पूर्ण होऊनही उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या 54 कोटीचा निधी अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांचे हाल कायम आहेत. या गंभीर विषयावर वंचित बहुजन आघाडीचे गटनेता निलेश देव यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला धारेवर धरले. मार्च महिन्यात या प्रकल्पासाठी 54 कोटी निधी मंजूर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र निलेश देव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मुंबईतील वित्त विभागात केलेल्या पाठपुराव्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वित्त विभागाच्या मते निधीची फाईल अजूनही मंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित असून राज्यपालांच्या स्वाक्षरीची प्रतीक्षा आहे. मग निधी मंजूर असल्याच्या बातम्या कोणत्या आधारावर पसरवल्या गेल्या असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या 1.5 वर्षापासून रेल्वे गेट क्रमांक 38 वर नागरिकांना 44 अंश तापमानात नागरिकांना 15 ते 20 मिनिटे अडकून पडावे लागते. 14 एप्रिल रोजी पंचशील नगरातील आगीच्या घटनेत अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला याच पुलाअभावी पोहोचण्यास विलंब झाला. ही चिंतेची बाब आहे. या उड्डाणपुलासाठी केवळ आंदोलनच नाही तर कायदेशीर लढाई सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने संयुक्त प्रेस नोट काढून निधीची स्थिती, मेगा ब्लॉकची तारीख आणि काम पूर्ण होण्याची अंतिम मुदत जाहीर करावी. अन्यथा परिसरातील नागरिक तीव्र लोकशाही आंदोलन छेडतील असा इशारा वंचित गटनेता निलेश देव यांनी दिला आहे. अकोट शहरात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हल्ल्यामागे जुन्या राजकीय वादाची शक्यता वर्तवली जात आहे. अकोट शहरातील इंदिरानगर परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविकेचे पती इम्रान खान आणि त्यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला जुन्या राजकीय वादातून झाल्याची चर्चा प्रभाग क्रमांक 9 परिसरात रंगत आहे. संबंधित नगरसेविकेने दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी झालेल्या कार्यक्रम आणि मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेतल्यामुळेच हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात इम्रान खान आणि त्यांच्या पुतण्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपासानंतरच या घटनेमागील सत्य समोर येणार आहे. मैं मुमताज खानम, इमरान खान वंचित बहुजन से हूँ, नगर सेविका। मेरे शौहर पे आज जो हमला हुआ है जो 14 अप्रैल की वजह से हुआ, जैसे कि उन्होंने उस पार्टी में डीजे में प्रोग्राम किए तो बाहर जो जा रहे थे तो उनको आरोप लगाए कि तुम बताए कि हमको तो ये पार्टी में रहना है और हम ये काम करेंगे, हमें आना ही जाना है। और जो अभी तक अटक नहीं हुए हैं उस जिन्होंने उन पर हमला किया है, मेरे आपसे विनती है कि वो जल्द से जल्द अटक हो और हमें जल्द से जल्द इंसाफ मिले। गोलू और यूसुफ, फिरोज, बाबा, जफर और बहुत से हैं। जैसे कि ये जो यूसुफ है ना, उसने पकड़ा था दोनों हाथों से और गोलू ने मारा। और पीछे जो आदमी था एक, तो वो बोल रहा था कि जैसे कि मारो जान से जो होगा वो देख लेंगे। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सुवर्ण खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण जेव्हा प्रश्न शुद्धतेचा आणि पिढ्यानपिढ्याच्या विश्वासाचा येतो तेव्हा अकोलेकरांच्या ओठावर एकच नाव येते, ते म्हणजे वाखारकर ज्वेलर्स. गुणवत्ता आणि पारदर्शकतेची प्रदीर्घ परंपरा लाभलेली ही सुवर्ण पेढी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नवनवीन दागिन्यांचा खजिना घेऊन सज्ज झाली आहे. अक्षय तृतीयेचा सण म्हणजे समृद्धीची नांदी. या मंगलदिनी लक्ष्मीच्या पावलांनी घरी येणारे सोने हे केवळ दागिना नसून तो एक सुरक्षित वारसा असतो. अकोल्यातील गांधी रोडवरील वाखारकर ज्वेलर्स ही एक अशी नामवंत सुवर्ण पेढी आहे जिथे शुद्धता हा संस्कार मानला जातो. येथे ग्राहकांसाठी खास अक्षय तृतीया आणि लग्न सराईनिमित्त दागिन्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. हॉलमार्कयुक्त शुद्ध सोन्याचे दागिने, शाही लुक देणारी खास पेशवाई ज्वेलरी, अत्याधुनिक नक्षीकामाचे फॅन्सी आणि कोरीव अलंकार, शुद्ध चांदीची भांडी, मूर्ती आणि मोत्यांचे दागिने केवळ विक्रीच नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी वाखारकर ज्वेलर्सने गोल्ड लोन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
तसेच भविष्यातील गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर अशी मासिक सुवर्ण खरेदी योजना येथे कार्यान्वित आहे, ज्याद्वारे सामान्य नागरिकही आपले सोन्याचे स्वप्न साकारू शकतात. उत्तम दर्जा हीच आमची ओळख आणि शुद्धतेचा वादा, विश्वासाचा धागा हे ब्रीद जपत वाखारकर ज्वेलर्सने अकोलेकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. तेव्हा या अक्षय तृतीयेला आपल्या घराची समृद्धी वाढवण्यासाठी आजच भेट द्या वाखारकर ज्वेलर्सला. इतरत्र कुठेही न जाता अकोल्यातील गांधी रोडवर असलेल्या झी महासेलच्या शेजारच्या आझाद कॉम्प्लेक्समध्ये आहे वाखारकर ज्वेलर्स. तिथे नक्की भेट द्या आणि काही अडचण झाली तर वाखारकर ज्वेलर्सच्या मोबाईल क्रमांक 98 60 86 31 67 संपर्क साधा. शहराचा गाडा हाकण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाला सध्या जनगणनेचा ताप चढला आहे. मात्र या जनगणनेच्या नावाखाली अधिकारी आपल्या मूळ कर्तव्याला हरताळ फासत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. जनगणनेचे काम सुरू आहे असे पालुपद लावत सामान्य जनतेच्या तक्रारीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये आणि अतिक्रमणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. मोजे नायगाव सर्वे क्रमांक 25 येथील एका प्लॉटवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही उत्तर झोनचे अधिकारी केवळ टोलवाटोलवी करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कुरेशी कॉलनी अकोट रोड येथील रहिवासी मोहम्मद असलम सलीम बक्स कुरेशी यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यांच्या मालकीच्या नायगाव येथील सर्वे क्रमांक 25 मधील प्लॉटवर शेजारील रहिवासी रजमान शहा यांनी कोणत्याही परवानगीशिवाय आणि मंजूर नकाशाशिवाय बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे बांधकाम कुरेशी यांच्या मालकीच्या प्लॉटमध्ये घुसून केले जात असून सीमारेषांचे दगड आणि खुणा असतानाही हा उघडपणे अतिक्रमण सुरू आहे. त्याविरोधात तक्रार करून न्याय मिळत नसेल तर जायचे कोणाकडे असा प्रश्न या महिलेने विचारला आहे. तक्रारदाराने 16 मार्च 2026 रोजीच या संदर्भात महापालिकेकडे दाद मागितली. मात्र महिना उलटून गेला तरीही उत्तर झोनच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. सध्या जनगणनेचे काम सुरू आहे असे सांगून अधिकारी तक्रारदारांना पिटाळून लावत आहेत. एसटी बसची दरवाढ लागू झाल्याने सामान्य प्रवासी चिंतेत आहे. असे असताना एसटी बस स्थानकावर आता स्वच्छतागृह मोफत असेल अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. पण ही मोफत योजना 1 जून पासून असेल. राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा दिलासा देणारे महत्त्वाचे निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. येत्या 1 जून पासून राज्यातील सर्व एसटी बस स्थानकावरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार असून एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 8,000 नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. याशिवाय बसस्थानकावरील कॅन्टीनमध्ये 30 रुपये चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8,000 नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठविण्यात येणार असून जुन्या बसांच्या जागी नव्या सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या कॅन्टीन चालकांवर कडक कारवाई करण्याचा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर हे वाशिमच्या अडोळी गावात उपोषण सोडवण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांनी एकाची बियर आणि दुसऱ्याचं चकणा असे खळबळजनक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांशी किती भांडतात, मात्र दिल्लीत एकाच ताटात काल्या करून खातात. एकाची बियर आणि दुसऱ्याचा चकणा असतो असं खळबळजनक वक्तव्य रविकांत तुपकर यांनी वाशिमच्या अडोळी गावात बोलताना केलं. सर्वांच्या संघटना असतात, आमदार वेगवेगळ्या पक्षांचे आहेत, मात्र मुंबईत ते सर्व एका ताटात काल्या करून खातात असंही तुपकर म्हणाले. ते शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेलं उपोषण सोडवण्यासाठी वाशिमच्या अडोळी गावात आले असताना त्यांनी हे वक्तव्य केले. तुपकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजीनामा फेकून एसटीने गावाकडे येणार आम्ही शेतकऱ्याचा पोरगा लक्षात ठेवा. एसटीने आलो पुन्हा तिथे गेलो नाही. दुसऱ्या पक्षात बोलत गेलो असतो तर मागच्या दारानं 3दा आमदार झालो असतो, 2दा आमदार झालो असतो. पण आम्हाला नाद लागलाय तुमचा आणि तुम्हाला नाद लागलाय दुसऱ्याचा. आहे ना, आम्ही तुमच्या नादी आहे आणि तुम्ही
तिसऱ्याच्या नांदी आहे. जरा आमच्या नांदी राहा. मला सांगा, सगळ्या लोकांच्या संघटना आहे राजाओ. ग्रामसेवकाची संघटना, पोलीस पाटलाची संघटना, आशा सेविका वर्करची संघटना, सरपंच वेगळ्या वेगळ्या पक्षाची निवडून येतात, पण त्यांची पण संघटना आहे की नाही? आहे की नाही? हे आमदार सगळे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत. मुंबईत एका ताटात काला करून खाते ते. मायची इमानदारीने लय पाहिलं टळून. संध्याकाळी बसले ना वेगळ्या वेगळ्या पक्षाचे. आता हे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे साहेब किती भांडतात, पण ती दिल्लीत एका ताटात काला करून खाते. एकाची बियर, दुसऱ्याचा चेकना. पाहिलं की नाही तुम्ही आता मागच्या हप्त्यात? पाहिलं की नाही? काही नाही, जेवायला गेलो होतो. तुम्हाला जेवायला द्यायला चालतं, आम्हाला तो शेजारच्या घरी जायला चालत नाही. बरोबर आहे का? यांना सगळं माप आहे. शहरातील वीरशैव लिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर जयंती 18 ते 20 एप्रिल 2026 दरम्यान उत्साहात साजरी केली जाणार आहे. जुन्या शहरातील श्री मृगेंद्र मठ संस्थान यांच्या गेट येथे विविध सांस्कृतिक, बौद्धिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा बसवेश्वर जयंती 19 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांसह सारेगमप लिटिल स्टारची जलसंध्या हे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमासाठी समाज बांधवांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील महान समाजसुधारक होते. त्यांनी कर्मकांडाला विरोध करत समाजात समानता आणि साधेपणा आणि विचारांची मोकळीक यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हा उत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. या जयंती उत्सवाचे आयोजन वीरशैव शिक्षण प्रसारण मंडळ, वीरशैव विकास समिती, वीरशैव महिला मंडळ आणि शिव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष संगीता सौंदळे, कार्याध्यक्ष विजय ओढे, उपाध्यक्ष संजय आप्पा मुंजाळे, शीतल कुंडे, सचिन उद्धव आप्पा गाडेकर, कोषाध्यक्ष कैलास गिलोरकर यांच्यासह आयोजन समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे. वाशिमच्या जिल्ह्यातील नेतसा येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये शेतकऱ्याचे शेती उपयोगी साहित्य जळाले, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी गजानन बाजड आर्थिक संकटात सापडले आहे. रिसोड तालुक्यातील नेतसा येथील शेतकरी गजानन बाजड यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले आहे. या आगीत पाईप, स्प्रिंकलर सेट, मोटार पंप, इंजिन तसेच शेतीसाठी वापरले जाणारे इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गोठ्याच्या शेजारी असलेल्या विद्युत खांबामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज गजानन बाजड यांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून तपास सुरू आहे. वाशिम शहरातील रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या 109 झाडे तोडण्याची परवानगी नगरपालिकेने दिली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सागर कोकास यांनी न्यायालयात धाव घेत ही झाडे तोडण्यास येऊ नये अशी मागणी केली होती. त्यामुळे न्यायालयाने ही झाडे तोडण्यास पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. वाशिम शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 161च्या रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र या कामामध्ये 109 झाडे अडथळा ठरत असल्याचे कारण देत महापालिकेकडून ती झाडे तोडण्यास परवानगी देण्यात आली होती. या निर्णयाला वृक्षप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. झाडांची कत्तल थांबवावी अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सागर कोकास यांनी या विरोधात वाशिम न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत झाडे तोडण्यास तत्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून झाडांची तोडणी सुरूच होती. या प्रकरणावर काल न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत पुढील आदेशापर्यंत झाडे तोडण्यास मनाई केली आहे. तसेच या प्रकरणातील पुढील सुनावणी 7 मे रोजी होणार असल्याची माहिती कोकास यांनी दिली आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून सामाजिक कार्यकर्ते सागर कोकास यांच्या लढ्याला यश मिळाल्याचे चित्र आहे. नमस्कार. राष्ट्रीय महामार्ग 161 वरील अवैध झाडांची जी कत्तल सुरू होती ती कत्तल थांबवण्याचा आदेश काल माननीय न्यायालयाने दिलेला आहे. आम्हाला न्याय मिळालेला आहे. याबद्दल मी जेवढ्याही लोकांनी या समस्त मोहिमेमध्ये वाशिमकरांनी आणि माझ्या सहकर्मींनी जे या मोहिमेत आम्हाला साथ दिलेला आहे त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच येणाऱ्या काळात वाढत्या तापमानामध्ये झाडांची किंमत काय
या किमतीला आणि याचं महत्व आम्ही सर्वसामान्य जनतेला पटवून दिलेलं आहे आणि यावरती तात्पुरती रोख लावण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी समस्त सहकारी मंडळांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. गॅस टंचाईच्या सामान्य जनतेला झळा. एजन्सी संचालक म्हणतात कलेक्टर ऑफिसची ऐसी का तैसी, व्हिडिओ व्हायरल. %33 महिला आरक्षणाचे अकोल्यातील राजकीय वर्तुळात स्वागत. विविध राजकीय पक्षाच्या महिला नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अकोला महापालिकेच्या धाड सत्राने शाळा महाविद्यालय सतर्क. कोचिंग क्लासेसच्या उन्हाळी टायमिंगचे रेग्युलेशन करणे आवश्यक. अक्षय तृतीया अक्षय करण्यासाठी प्रत्येकाची तयारी झाली सुरू. पितरांच्या तृप्तीबरोबर धन आरोग्य संचयाचा अक्षय योग. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.